आज आपल्यासोबत आहे एक असा क्रिकेटर ज्यांनी डोमेस्टिक मॅचेसमध्ये खरं तर खूप मोठा धुमाकूळ मचवून ठेवला आहे. आपला विदर्भ क्रिकेटचा रायझिंग स्टार म्हणजेच अमन मोखाडे, ज्यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 800+ रन्स केले आहेत. अमन, तुझं UCNच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. सो पॉडकास्ट ऑफिशियली सुरू करायच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुझ्यासमोर आज तो 9 वर्षाचा छोटासा अमन आला तर तू त्याला काय सांगशील? 9 वर्षाचा अमन, मी त्याला म्हणेल की तुझ्यातली एनर्जी जरा मला दे सध्या. कारण मी जेव्हा लहान होतो माझ्यामध्ये खूप एनर्जी होती. जेव्हा पण काही चान्स भेटला तर मी क्रिकेट किंवा कुठलाही गेम, शाळेतून आलो, जायच्या आधी काही ना काही करत राहायचो असतो. तेवढी एनर्जी नाही आहे सध्या, बट स्टील. तर ते मी एक सांगेल. आणि ऑन अ सिरियस नोट, आय विल जस्ट से हिम, कीप बिलिव्हिंग, यू विल गेट व्हॉट यू वॉन्ट. तू क्रिकेट कधी आणि कसं सुरू केलंस? ॲक्च्युली माझे बाबा खेळायचे लहानपणी, बट फायनान्शियली ते त्याला प्रोसीड नाही करू शकले. बट त्यांना माहीत होतं की प्रोफेशनल क्रिकेट ॲक्च्युली रणजी ट्रॉफीचा रोड कसा आहे, इंडियाचा रोड कसा आहे, IPL वगैरे कसं खेळायचं आहे. तर मी लहान असताना माझ्या घराजवळच एक ग्राउंड आहे, तर तिकडे खेळत राहायचे मुलं, तर मी तिकडे जायचो. आणि जे माझ्यापेक्षा काही मोठे दादा लोक होते त्यांच्यासोबत मी खेळायचो. आणि त्यांनी एक दिवशी येऊन आईला सांगितलं की याला तुम्ही प्रोफेशनली किंवा कुठल्या क्लबमध्ये टाका. तर मग बाबांनी तेव्हा डिसाईड केलं की याला आपण एखाद्या क्लबमध्ये टाकूया. तर असं मी सुरू केलं क्रिकेट. फर्स्ट कोच कोण होते जेव्हा तू तुझं पूर्ण जर्नी स्टार्ट केलं तेव्हा, आणि तो एक्सपिरियन्स काय होता तुझा? तर फर्स्ट डे जेव्हा मी गेलो ग्राउंडवर, तर मी युजली जसे लहान मुलं असं टेनिस बॉल खेळायला जातात ना, तशी एक बॅट घेऊन जातात. तर मी फर्स्ट डे गेलो आणि फक्त एक बॅट घेऊन गेलो. मला एवढं माहीत नव्हतं की पॅड लागतात, ग्लव्ज लागतात, हेल्मेट लागतात. तर फर्स्ट डे मला काहीच नाही, फक्त फिल्डिंग करवली क्रिकेट क्लबमध्ये जेव्हा मी गेलो. बट मी फिल्डिंग करत असताना ना नेट्स चालू होती, तर मी फक्त तिथेच पाहत होतो की यार इकडे कसा तरी चान्स भेटेल बॅटिंगचा. बट ते बोलत नव्हते कारण माझ्याकडे इक्विपमेंट नव्हते. बट एक सर होते, नितीन कानेरे नाव आहे त्यांचं. तर त्यांनी बघितलं की याला आवड दिसते आहे क्रिकेटची, म्हणजे बॅटिंग करायची इच्छा दिसते आहे. तर सगळं झाल्यानंतर त्यांनी बोलवलं मला, आणि एक दुसरा माझा मित्र होता, त्याचे इक्विपमेंट्स मला दिले. आणि त्याच्यानी मग बोलले की हे तू घाल आणि कर बॅटिंग. तर असा माझा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स होता. ऑल ओव्हर द प्रॅक्टिस सेशन तुला एक असा अनुभव तुझा की तुला तो आज पण आठवत आहे आणि तो तुझा एकदम लाईफ चेंजिंग डे होता? त्या फर्स्ट डे का? नाही, ऑल ओव्हर द जर्नी, जेव्हा तू क्रिकेट स्टार्ट केलं, नवीन क्रिकेट स्टार्ट केलं, तेव्हा असा एक अनुभव असतो ना की आज काहीतरी खूप छान झालं आहे आणि मे बी तो आपला लाईफ चेंजिंग एक असा टर्न असतो. तर जेव्हा आधी जायचो तेव्हा बॅटिंग वगैरे भेटायची नाही. बट त्या दिवशी एक मॅच होती आमची, दुपारची मॅच होती. तर फर्स्ट डे मी गेलो, तर सकाळी गेलो ॲक्च्युली. तर त्यांनी बोलले बॅटिंग कर. तर कोणीतरी, मला असं आठवतं की इंजर्ड झालेला, आणि ती म्हणजे प्रोफेशनल मॅच होती क्लब क्रिकेटची. गजदर लीग म्हणून आपल्याकडे टुर्नामेंट होते, तर ती नावाजलेली टुर्नामेंट आहे आपल्या इकडची. तर आमचं म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा थोडा ड्रीम होता की भाई ही टुर्नामेंट खेळायची आहे. तेव्हा एवढं माहीत नव्हतं ना की एकदम इंडिया कसं खेळायचं आहे. तर जेव्हा जायचो क्लबला, सगळे बोलायचे की गजदर अच्छी टुर्नामेंट आहे, गजदर में खेळना है, गजदर में परफॉर्म करके VCMA लेते आहे. तर मी त्याच्याबद्दल खूप असं एक्सायटेड होतो. तर त्या दिवशी त्या सरांनी, नितीन सर ज्यांनी मी गोष्ट केली, त्यांनी बॅटिंग बघितली आणि त्यांना फोन आला की जो आपला प्लेयर आहे बॅट्समन, त्याला इंजुरी झाली आहे, तो नाही येत आहे. तर त्यांनी मला डायरेक्टली म्हटलं की तू मॅच खेल रहा है, तेरे को जाना है वहाँ पे मॅच खेलने. तर आय गॉट व्हेरी स्केअर्ड एकदम की यार, मी एकदम, माझी पहिलीच मॅच होती. तर आणि रेड बॉल मॅच कधी खेळलो नव्हतो. इवन इफ यू सी की आपल्या इकडचे जे ग्राउंड्स आहे ते खूप असे स्मॉल ग्राउंड्स आहे, एकदम मोठ्या ग्राउंडवर प्रॅक्टिस होत नाही आपल्या इकडे. तर मी कधी मोठ्या ग्राउंडवर पण नाही खेळलो होतो. तर त्यांनी म्हटलं की नाही, मेरे को तेरे पे भरोसा है, तू कर लेगा बॅटिंग, जा तू खेळ. तर मी गेलो आणि लकीली आय स्कोर्ड 50 ऑन दॅट गेम. तर तेव्हा मला असा एक एक्सपिरियन्स आला की नाही यार, ॲक्च्युली आय कॅन प्ले इन दिस लेवल, म्हणजे क्रिकेट मी ॲक्च्युली परस्यू करू शकतो असं वाटलं तेव्हा. तू नेहमी उमेश पतवाल सरांबद्दल बोलत असतो. काय एक अशी क्वालिटी आहे जे म्हणजे तू आज पण त्यांची आठवण करतोस? आठवण मला त्यांची नेहमी येते जेव्हा मला असं काही क्रिकेटमध्ये टेक्निकल किंवा मेंटल, कारण जेव्हा मी अंडर 16 होतो, 16 वर्षाचा, तेव्हा आय मेट हिम. आणि युजली जे नॉर्मल कोचेस असतात त्यांच्यापेक्षा थोडी त्यांची डिफरंट थिंकिंग असते. ते नेहमी टुर्नामेंट कशी जिंकायची आहे, टुर्नामेंटची चॅम्पियनशिप कशी जिंकायची आहे, तुम्हाला
कुठल्याही टुर्नामेंटचा लिडिंग रन स्कोरर कसा बनायचा आहे. कारण त्याच्या आधीपर्यंत मी अशा गोष्टी ऐकल्या नव्हत्या. जस्ट जनरली असं असतं की रन्स करायचे, बट त्यांचं एकदम स्पेसिफिक टार्गेट ठेवा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये की तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, कसं करायचं आहे. तर या सगळ्या क्वालिटीज त्यांच्या आहे ते कोणत्याही बॅटरला, कोणत्याही क्रिकेटरला खूप हेल्पफुल असतात. तर जेव्हाही मला असं काही वाटतं क्रिकेटबद्दल काही डिस्कस करायला हवं तर आय कन्सल्ट हिम. तू नेहमी सांगतोस की जर तू क्रिकेटर नसतास तर तू सोल्जर झाला असतास. हे तुझ्या डोक्यातनं कुठून आलेलं? लहानपणी खूप आर्मीच्या मूवी पाहायचो, कारण की LOC कारगिलची एक मूवी होती. तेव्हा एवढं कळायचं नाही, बट त्यांची लाईफ अशी खूप इन्स्पायरिंग वाटायची. आणि मग आई बाबाही सांगायचे की नाही इतकं इझी नसतं, एक्झाम्स काढावं लागतात, खूप सॅक्रिफायसेस असतात. तर ते लहानपणीपासूनच खूप असं एक आवड होती की गेलं पाहिजे, आपण काही करायला पाहिजे देशाबद्दल, असं असं होतं. आणि इवन जेव्हा मी प्रोफेशनल क्रिकेट पाहायचो तेव्हा MS धोनीला मी खूप आवडायचं. म्हणजे जे बॅटिंग, बॉलिंग, किपिंग जेही तो करायचा ते मी खूप पाहायचो. तर त्याचाही एक आर्मीसोबत कनेक्शन होता. तर तसं पाहून असं खूप इच्छा होती लहानपणापासून. सो तिचे काही असे मेन रूल्स असतात, डिसिप्लिन झालं, हे सगळं तू तुझ्या क्रिकेटमध्ये पण अप्लाय करतोस का? आधी नाही करायचो, आता करावं लागतं. काय काय अप्लाय करतोस तू नेमकं? जसं वेळेवर येणं, प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. कारण क्रिकेटमध्ये अगर बघाल ना तर वेळेला खूप महत्त्व आहे. आणि इवन स्पेशली रणजी ट्रॉफीमध्ये बघाल, रेड बॉल क्रिकेट जो असतो त्याच्यामध्ये वेळेची खूप एक स्पेशल भूमिका असते. तर ते तुम्हाला एकदम मॅचमध्ये करणं तसं नसतं. ते एकदम तुम्हाला आधीपासून प्रॅक्टिसमध्ये तुमच्या ड्रेसिंगवरनं, तुमच्या टायमिंगवरनं, इवन तुमच्या झोपण्याच्या वेळेसवरनं सगळं तुम्हाला ते डिसिप्लिन आणावंच लागतं. कारण एकदम तुम्ही मॅचमध्ये जाऊन ते करायला जाल तर ते तेवढं इझी नाही आहे. सो बेसिकली जेव्हा तुझी फर्स्ट सेंचुरी झाली त्याच्यानंतरचं तुझ्या फ्रेंड्समध्ये और तुझ्या फॅमिलीमध्ये काय सगळं वातावरण होतं? विजय हजारेची का? आमचा फर्स्टच मॅच बेंगालसोबत होता. आणि त्यांचा इंडियामध्ये बेस्ट फास्ट बॉलिंग लाईनअप आहे. मोहम्मद शमी आहे, आकाशदीप आहे आणि मुकेश कुमार आहे. आणि इवन लेफ्ट आर्म स्पिनर जो आहे तो शाहबाज अहमद. तर ते सगळे करंट इंडिया प्लेयर्स आहे. तर फर्स्ट गेम आमचा होता आणि त्याच्यातही आम्ही सगळे होप करत होतो की कशी ना कशी पहिले बॉलिंग येऊन जाय. कारण फर्स्ट बॅटिंगमध्ये थोडा बॉल स्विंग होतो आणि सीम वगैरे होतो. तर इवन त्या गेममध्ये मी युजली असा कधी विचार करत नाही, बट त्या गेममध्ये थोडं वाटत होतं. कारण आम्ही जस्ट गेलो होतो राजकोटला आणि तेव्हा तिकडे थंडी पडणं जस्ट सुरू होत होतं. आय वॉज जस्ट होपिंग की यार आज सेकंड बॅटिंग आली तर सेकंड बॅटिंगमध्ये थोडं इझी पडतं आणि इट्स इझी टू स्कोअर रन्स. तर त्याच्यामध्ये अगर मी यांच्या अगेन्स्ट 100 मारून देईल तर मजा येईल. बट आम्ही अनलकीली टॉस हारलो आणि पहिले बॅटिंग आली. तरी पण मी कसं तरी म्हणजे थोडं प्रिपेअर्ड होतोच की येऊ शकते. तर त्या मॅचला मी खूपच जास्त फोकस्ड होतो आणि खूप डिटरमाइंड होतो की मला यांच्या अगेन्स्ट रन्स करायचे. कारण युजली ते लोक हे पाहतात, जे सिलेक्टर्स आहे इंडियाचे किंवा कोणी हे पाहतात की हा इंटरनॅशनल प्लेअरसोबत कसा खेळतो. तर आय वॉज व्हेरी कीन टू स्कोअर रन्स इन दॅट गेम अँड लकीली आय गॉट 100 इन 80-85 बॉल्स. तर ती फिलिंग खूपच अमेझिंग होती. टू प्ले इन फ्रंट ऑफ दोज गाईज अँड स्कोअर सो डॉमिनेंटली, वन ऑफ द बेस्ट फिलिंग्स. अशी कुठली सेंचुरी आहे जी तुला आता पण आठवते आणि तुला असं वाटतं यार मला ती सेंचुरी आत्ता पण असं एकदा खेळावंसं वाटतीये? ओव्हरऑल येस, सेंचुरी कंप्लीट झाली आणि मग आता असं वाटतंय की नाही आता मला तर पुन्हा रिप्ले करायचंय बिकॉज तो जो मुवमेंट होता तो खूप छान होता, असं काहीतरी आहे. अशा खूप इनिंग्स आहे, पण रिसेंटली आता जस्ट माझ्या माइंडमध्ये जी येते आहे ती एक बरोडाच्या अगेन्स्ट मी खेळलेलो. त्याच्यामध्ये माझा एक इन्स्पिरेशन हार्दिक पांड्या खेळत होता. आणि त्या गेमच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं की तो येणार आहे नाही येणार आहे. लकीली त्याच दिवशी त्या एक दिवसाआधी तो आला आणि आम्हाला माहीत पडलं की तो खेळणार आहे. तर त्या मॅचमध्ये पण आय वॉज व्हेरी डिटरमाइंड की मला याच्या समोर रन्स करायचे आहेत. कारण तो न्यू बॉल टाकतो युजली. तर आय न्यू की कारण मी ओपन जातो तर आय न्यू की आय विल फेस हिम अँड आय हॅव टू स्कोर रन्स अगेन्स्ट हिम. अँड त्या मॅचनंतर इवन वेन आय स्कोर्ड माय 100 तर तो आला तेव्हाच्या तेव्हा आणि त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं. तर खूप छान वाटलं ते की यार तो एवढा मोठा प्लेअर आहे आणि मी त्याला लहानपणापासून बघतो आहे. तर ती फिलिंगसुद्धा अमेझिंग फिलिंग. सो बेसिकली रेड बॉल आणि व्हाईट बॉल अशा जे मॅचेस असतात तो तुम्ही तो एकदम असा स्विच कशा काय करता? एकदम सडनली स्विच कसा असतो तो?
सीझन सुरू व्हायच्या आधी ना तुम्हाला फिक्चर्स येतात आणि त्याच्यामध्ये युजली असं होतं की इफ यू प्ले फायनल ऑफ एनी गेम तर त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 दिवस भेटतात मॅक्स दुसरंच टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधी. तर याची प्रिपरेशन तेव्हा नाही होत, मला असं वाटतं ती ऑफ सीझनमध्ये होते जेव्हा आम्ही आपल्या प्रॅक्टिस करतो क्लबमध्ये, तेव्हा होते याची प्रिपरेशन. आणि मी लकीली 2-3 वर्षापासून हे पाहतो आहे जे डोमेस्टिक सर्किटमध्ये आपल्या इकडे होतं. युजली जेव्हा एज ग्रुपमध्ये फक्त 2 टुर्नामेंट होतात आणि वेन यू कम टू सिनियर क्रिकेट तिथे 3 टुर्नामेंट होतात, तर जागा काहीच नसते. 2-3 दिवसामध्ये तू हॅव टू गेट प्रिपेअर्ड. तर हे मला माहीत होतं कारण मी 2-3 सीझनपासून आहे टीमसोबत. तर याच्या जेव्हा मी ऑफ सीझनमध्ये गेलो तेव्हा मला माहीत होतं की मला हा चॅलेंज येईल. त्याच्यासाठी मी आपलं जे बेस म्हणतात, बॅटिंगचं बेस जे असतं ते मी असं करण्याचा प्रयत्न केला की मला जास्त वेळ नाही लागला पाहिजे. इट विल जस्ट बी मेंटल अँड थोडा बहुत टेक्निकल चेंज जे वाटेल ते. बाकी असं मला खूप मेजर चेंजेस नव्हते करायचे. तर ते लकीली क्लिक झालं माझ्यासाठी यावर्षी. तू तुझा क्रिकेट आणि अकॅडमिक्स कसं काय बॅलन्स करतोस रोजच्या याच्यात? आधी करायचो 10th पर्यंत, कारण बाबा रागवायचे खूप की अभ्यास कर 10th पर्यंत होतं, सगळ्यांचंच असतं युजली. तर तेव्हा करावं लागत होतं. तर ती ॲक्च्युली चांगली हॅबिट पण लागली की दोन्हीकडे मॅनेज करता आलं पाहिजे. तर 10th नंतर मग जेव्हा अंडर-16 आम्ही खेळलो तेव्हा विजय मर्चंट ट्रॉफी आम्ही जिंकलो होतो आणि त्याच्यामध्ये मी सेकंड हायेस्ट रन स्कोरर होतो ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यानंतर मग बाबांनाही वाटलं की ठीक आहे, हा चांगलं करू शकतो या फील्डमध्ये. मग त्यांनी सुद्धा थोडं म्हणणं कमी केलं आणि मग पूर्ण फोकस क्रिकेटकडे आलं. तुझ्या बाबांचा तुझ्या लाईफमध्ये एक खूप इम्पॉर्टंट रोल राहिला आहे. ती एखादी कुठली गोष्ट जी तू आज पण त्यांनी म्हटली आणि तू ती आज पण मॅचच्या आधी किंवा मॅचच्या वेळेला अप्लाय करतोस? जे ते म्हणायचे लहानपणापासून की तू जे गोष्ट करतोय त्याच्यात पूर्णपणे लक्ष दे आणि तुला त्याच्यामध्ये यश भेटेल. तर तेच म्हणायचे की तू अभ्यासातही चांगलं करू शकतो, तू जे करशील ते तू चांगलंच करशील, फक्त तू त्याच्यामध्ये लक्ष दे. कारण लहानपणी जसं मी सांगितलं मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मी फुटबॉलही खेळायचो, जेही भेटलं हॉकी, टेबल टेनिस, क्रिकेट, तर सगळं करायचो. फक्त त्यांनी तेव्हा पाहिलं असेल की हा जास्त डिस्ट्रॅक्ट नाही झाला पाहिजे, तर त्यांनी तेव्हा थांबवलं नाही. ते चांगली गोष्ट केली की खेळू दिलं, जे करायचं होतं, जे मला आवडायचं ते करू दिलं. आणि ती गोष्ट मग माझ्यासोबत राहिली की जे करायचं आहे त्याच्यात पूर्ण फोकस टाक, तर ते मी अकम्प्लिश करून घेईल जेही मला करायचं आहे त्याच्यात. असं मॅचच्या वेळेला ग्राउंडमधला असा कुठला एखादा किस्सा जे तुला आता पण आठवतोय मॅचच्या वेळेला घडलेला, की यु नो एक मोमेंट असा होऊन जातो की वाव आजची मॅच खूप स्पेशल झाली आहे जस्ट बिकॉज ऑफ दॅट मोमेंट? कधी असं काही घडलंय तुझ्यासोबत? आमची टीम अशी आहे ना सध्या की प्रँकस्टर्स खूप आहे. हां. तर आणि 101 कॅरेक्टर आहे, तर प्रत्येक मॅचच अशी काही ना काही किस्से. एक किस्सा आमच्यासोबत शेअर करशील? सध्या तर असं आठवत नाही आहे काही, बट होत राहतात असे मजाक मस्तीचे किस्से. विदर्भ टीममध्ये द मोस्ट युअर बेस्ट फ्रेंड कोण आहे? आणि मेन म्हणजे तर विदर्भ टीम ऑब्व्हियसली सगळे बघतात, तर सगळ्यांना माहिती आहे की हा पर्सन आहे, बट पर्सनली असं जातं की ऑफ फील्ड मस्ती जी आहे ती काहीतरी वेगळी असते आणि ती खरं तर कधी समोर येत नाही. एखादा असा काही ऑफ फील्ड किस्सा? जसं मी सांगितलं आमचे खूपच कॅरेक्टर 101 भरले आहे टीममध्ये. तर आमचा एक ॲक्च्युली एक बॅच आहे अंडर 16-19 आम्ही सगळे सोबत आहे. तर त्याच्यामधला एक कॅरेक्टर आहे यश राठोड. तर तो खूप स्मार्ट आहे ॲक्च्युली. त्याला कळतं की लाईक ही कॅन सेन्स द रूम की काय सुरू आहे. अगर कुठला मॅच आम्ही समजा वरती खाली झाला आहे आणि काही प्लेयर्स थोडे अनमोटिवेटेड वाटतात आहे सध्या, तर ही विल जस्ट कम अप विथ समथिंग, कोणाची अशी मजा घेईल किंवा काही असं मस्करी करेल किंवा गाणे लावून स्वतः नाचणं सुरू करेल. तर असं चालू असतं आमच्या टीममध्ये. विदर्भ क्रिकेट टीमनं तुला मॅचच्या व्यतिरिक्त काय दिलंय? ऑपॉर्च्युनिटीज दिल्या ऑफकोर्स, कारण जी मी फॅमिली आहे माझी अपार्ट फ्रॉम माय मॉम डॅड, तर ती फॅमिली त्यांनी मला दिली. कारण आम्ही पूर्ण वर्ष 4-5 महिने जेवढे महिने सोबत असतो, तर ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला बाकी किती कॉम्प्लिमेंट्स कोणी किती काही म्हटलं, बट तुमच्या ज्या पीपल जे तुमच्या आजूबाजूला असतात, इन द एंड त्यांचे ओपिनियन्स मॅटर करतात. तर लकी टू हॅव दॅट फॅमिली ॲक्च्युली. कारण खूप बेस्ट फ्रेंडच आहे आम्ही सगळे, असं कुठे एक बेस्ट फ्रेंड नाही आहे माझा, सगळे आम्ही बेस्ट फ्रेंडच आहे. आणि ते असणं
आय फील व्हेरी ग्रेटफुल की तेवढे लोक आहे माझ्यासोबत. आता खूप जे आहेत लहान मुलांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट येतोय. खूपशे मुलं ट्राय करतायत की आम्हाला पण जायचं आहे, विदर्भ खेळायचं आहे. तू त्यांना काय ॲडवाईस देशील, कसं सजेस्ट करशील? जेव्हा मी अंडर 16-17 होतो, तर 16 पण नाही, 13-14 होतो, तर जस्ट लगेच क्रिकेट चालू केलं होतं आणि बघायचो की न्यूजमध्ये एक कोणता तरी पृथ्वी शॉ म्हणून मुलगा आहे, तो 15 वर्षाचा आहे, त्याला एवढं लाईमलाईट भेटतं आहे, त्याचं न्यूज चॅनलवर सगळे बोलतात आहे, त्यांनी 500 रन मारले, 400 रन मारले, त्याला सचिन सोबत भेटतो आहे, तो त्याला बॅट भेटते आहे. तर असं वाटायचं की यार आपलं कधी होईल की नाही, असं कधी असा चान्स भेटेल की नाही. आम्ही तेव्हा रन्स करायचो, आमचे जे क्लब लीगच्या मॅचेस होतात आम्ही 200 करायचो, बट एवढं रेकग्निंग नाही भेटायचं. तर थोडं डिसहार्टन वाटायचं तेव्हा. बट अगर आता कोणी तसा विचार करत असेल तर त्याला एकच माझं बोलणं आहे की अगर मी करू शकतो तर तो सुद्धाही करू शकतो. मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच नाही आहे की आपण क्रिकेट स्टार्ट कसं करायचं. लहान मुलांना असं आहे की त्यांना असं वाटतं की आपण अकॅडमीमध्ये गेलं की जस्ट क्विक स्टार्ट होऊन जातं. बट ते आय थिंक की ते तसं नसतं, राईट? ॲक्च्युली तसंच आय असतं. डोंट नो द मोस्ट, बट लहान मुलांना एक असतं की टी व्हीवर दिसतोय क्रिकेट खेळतोय म्हणजे लाईफ सेट आहे. बट त्यांना जेव्हा खरं मध्ये क्रिकेट जर्नीमध्ये यायचं असते, दे डोंट नो हाऊ टू एंटर इन दिस. सो त्यांच्यासाठी काही विदर्भचं तर जसं आहे तो क्लब क्रिकेटमधनंच होतं. बट जसं युजली मुंबईमध्ये स्कूल क्रिकेटचं कल्चर आहे, आपल्या इकडे तेवढं नाही आहे. तर कुणाला स्टार्ट करायचं असेल तर मोस्टली अकॅडमी जॉईन ॲक्च्युली करूनच होईल. आपल्याकडे क्रिकेटचंच जास्त कल्चर नाही आहे. सो कमी आहे. येस. आणि आपण जसं माहिती आहे की विदर्भ टीममधले आत्ता कुठेतरी IPL मध्ये जायला सुरुवात झाली आहे. सो एक तो काय रिझन होता की लवकर आपले प्लेयर्स IPL मध्ये सिलेक्ट नाही व्हायचे? 2017 पासून अगर तुम्हाला माहित असेल आपण चॅम्पियनशिप खूप जिंकलो आहे. 7th-8th ट्रॉफी होती बहुतेक आपली विजयदारेची. तर तो एक मेजर फॅक्टर आहे मला असं वाटतं. कारण युजली मोठे गेम्स जे असतात, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स, हे जेव्हा तुम्ही जिंकता तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस असतात, तेव्हाच कुठली टीम जिंकते. तर ते आपण जिंकणं सुरू केलं. तर त्याच्यानंतर आपले पोरं लाईमलाईटमध्ये आले. ॲक्च्युली स्किल टॅलेंट तर आधीपासून खूपच होतं, बट यू हॅव टू शो इट समवेअर. कारण जे वरती सिलेक्टर्स बसले आहे त्यांनाही काहीतरी एक रिझन द्यावा लागतो की आहे आमच्याकडे, फक्त स्किल टॅलेंटनी नाही होत ना. तर जेव्हा आपण ट्रॉफीज जिंकलो आणि मेन स्टेजेसवर आपल्या मुलांनी कॅरेक्टर दाखवलं आणि परफॉर्म करून दिलं, त्याच्यानंतर मग त्यांनाही कुठला दुसरा रिझन नव्हता नाही घ्यायचा. व्हॉट विल यू से अबाउट विदर्भ विमेन्स क्रिकेट टीम? आय फील लाईमलाईट तर इंडियन वुमेन्स टीमला पण नव्हती आधी. तर जे आता ते जिंकले आहे फायनल नंतर, तर आय फील खूप मुली मोटिवेट होतील त्याच्यानी. आणि आय डोंट फील की कुठल्याही क्रिकेटरने, इवन मेन इवन वुमेन, यामागे नाही झालं पाहिजे की आपल्याला लाईमलाईट भेटत आहे की नाही भेटत आहे, पैसे भेटत आहे की नाही भेटत. कारण आम्ही जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा असं कुठलंच थॉट नव्हता. फक्त आवडायचं आणि खेळायचं आहे, बस तेवढाच एक हे होता की लोकांचं प्रेम भेटतं, लोक वाह करतात, लोक पाहायला येतात मॅचेस. किंवा जेव्हा मी लहानपणी खेळायचो तेव्हा पण यायचे प्लेयर्स, म्हणजे लोक पाहायला यायचे मॅचेस. तर फक्त तीच एक मोटिवेशन होती. तर सध्या लाईमलाईट नाही आहे, बट तुम्ही करा, तुम्ही आणा ती लाईमलाईट, तुम्ही जिंकाल. जसं आता वुमेन्स टीम जिंकली आहे, उद्या जाऊन विदर्भ काही जिंकणार, नक्की जिंकणार, कारण आपल्याकडे खूप चांगले प्लेयर्स आहे. तर तुम्ही जिंकाल तर लाईमलाईट येईल, हे सगळ्या गोष्टी येतात, लाईमलाईट, मनी. बट एक आहे की आपल्या लोकांनाच खरं तर ते असताना कदर नसल्यासारखं काहीतरी आहे की विदर्भात एवढे छान खेळाडू आहेत, टीम आहेत, विदर्भ मेन्स टीम आहे, विमेन्स टीम आहे, बट लोकांना नाही आहे एवढा इंटरेस्ट आपल्या इथे. सो तुम्ही म्हणजे काय सांगाल याच्याबद्दल? तुम्हाला काही असा अनुभव आला आहे आपल्या विदर्भाच्या लोकांना घेऊन स्पेशली? आहे, येतात, असं नाही आहे. रणजी ट्रॉफी मॅचलाही येतात लोक पाहायला, हळूहळू येतात आहे, अजून येतील. आम्ही चांगलं खेळत राहू, आमच्या हातात ते आहे. सो जसं की आपण आता माहितीच आहे की विराट आणि रोहित यांना तू जेव्हा क्लोजली वॉच करतोस तेव्हा तू त्यांच्याकडनं काय नेमकं शिकलायस? मी खेळलो नाही आहे त्यांच्यासोबत, बट जेव्हा ते इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती बहुतेक 2017मध्ये, तर ते आले होते. म्हणजे ॲक्च्युली कुठली मॅच असते त्याच्या आधी 2 दिवस इंडियाची प्रॅक्टिस असते, ऑस्ट्रेलियाची प्रॅक्टिस असते. त्याच्यामध्ये युजली बॉलर्स जातात
कारण त्यांना प्रॅक्टिससाठी बॉलर्स लागतात. तर मी युजली टाकत नाही बॉलिंग, बट मला जसं माहीत पडलं की हे लोक येणार आहेत, तर मी एक माझे सर आहे स्पेशल सर, त्यांना मी जरा मस्का लावला की सर मला टाका त्याच्यामध्ये. मला कसं तरी त्यांची प्रिपरेशन बघायची आहे आणि त्यांच्यासोबत थोडं राहायचं आहे, फील करायचं आहे की हे लोक कसे मॅचच्या आधी कसे प्रिपेअर करतात. कारण मॅचचं आपण टी व्हीवर पाहतो, बट ते कसे त्यांचं म्हणजे अप्रोच कसा असतो, बिफोर गेम ॲटिट्यूड कसा असतो, तर मला ते बघायचंच होतं. तर त्यांनी मग कसं तरी अरेंज केलं आणि मग त्याच्यामध्ये मी त्यांना नेट बॉलिंगसाठी गेलेलो. तर फर्स्ट डे तर विराटने नेटमध्ये बॅटिंग नाही केली, बट त्यांनी थ्रो डाऊन त्यांचा एक स्पेशल इंडियाचा एक आहे त्याच्यासोबत केली. तर फक्त मी त्यालाच पाहत होतो, तो काय करतो आहे, तो कधी येईल. मी फक्त ते माझी बॉलिंग वगैरेचं मला काहीच इथं एवढं घेणं देणं नव्हतं. फक्त तो कधी येईल, काय करेल, तो कसा म्हणजे त्याचा अप्रोच कसा आहे. तर ते बघून मला खूप म्हणजे मोटिवेटेड वाटायचं की यार हा इवन प्रॅक्टिसमध्ये एवढी एनर्जी आणतो आहे, एवढा स्वतःला मोटिवेटेड ठेवतो आहे. तर ते बघून खूप छान वाटलं. तू नेहमी करुण नायर आणि जितेश शर्माबद्दल बोलत असतो, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील आपल्या गेस्टला? त्यांच्याकडनं मी ॲक्च्युली खूप शिकलो आहे क्रिकेट. सिनियर क्रिकेटमध्ये मी त्यांच्यासोबत खेळलोही आहे, तर मी खूप क्लोजली त्यांना बघितलं आहे की ते कसे कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं खेळतात, त्यांचं ॲक्च्युली माइंडसेट कसं असतं. इवन जितू दादासोबत मी जेव्हा 20 वर्षाचा होतो तेव्हा आम्ही एक टुर्नामेंट खेळलेलो आणि तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यासोबत खेळायचा. तर नेहमी वाटायचं की यार हा वरती खेळतो आहे आणि हा नेहमी स्पेशल इनिंग्स स्पेशल वेळेस रन्स करतो, टीमला जिंकून देतो, तर असं काय आहे त्याच्यामध्ये. तर ते तेव्हा मला त्याच्याकडनं शिकायला भेटलं. तो नेहमी एक गोष्ट म्हणायचा, ऑलवेज बिलीव्ह इन मॅजिक. तर ती जस्ट आम्ही एक कुठली तरी मॅच खेळत होतो आणि 250 रनचा आम्हाला टार्गेट होता T20मध्ये. तर आमची तेवढी एक्सपिरियन्स बॅटिंग लाईनअप नव्हती. तर तो आला, आम्हाला वाटलं तो काही बोलेल, खूप असं मोटिवेट वगैरे करेल. बस तो आला आणि त्यांनी म्हटलं ऑलवेज बिलीव्ह इन मॅजिक आणि ही मॅच आपण जिंकू. तर ते पाहिलं मी की यार हा किती जास्त पॉझिटिव्ह राहतो कुठल्याही सिच्युएशनमध्ये. कारण युजली अशा सिच्युएशनमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला थोडं डाऊट येतं, बट त्याच्यामध्ये कधीच तो डाऊट नाही आहे. ही इज फिअरलेस. सेल्फ डाऊट म्हणजे त्याला असेलही तर तो दाखवत नाही. त्याच्यामध्ये तो खूप स्मार्ट आहे तसा. आणि या सगळ्या क्वालिटीजमुळे तो आता जिकडे आहे, इंडिया खेळतो आहे, मला वाटतं तेच त्याच्या मागचं रिझन आहे. इवन करुण नायरसोबत मी 1 वर्ष होतो, त्याच्याकडनं पण मी खूप शिकलो की ॲक्च्युली एवढ्या वर्षापासून तो खेळतो आहे तर कन्सिस्टंटली रन कसे करायचे. इवन आपल्याला टी व्हीवर दिसत नाही, बट तो खूप खूप स्मार्ट क्रिकेटर आहे. त्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं, कुठल्या बॉलरला केव्हा शॉट खेळायचा, केव्हा त्याला खेळून घ्यायचं, तर ते सगळं त्याच्यासोबत राहून मला खूप शिकायला भेटलं. सध्या मी कधीच असा विचार करत नाही युजली की मला म्हणजे जेव्हापासून क्रिकेट सुरू केलं तेव्हापासून तर एक थॉट आहेच की इंडियासाठी खेळायचं आहे, इंडियासाठी चांगलं करायचं आहे. बट युजली आय डोंट प्लॅन व्हेरी मच अहेड. इवन वेन आय एम गोईंग इन टू अ टुर्नामेंट तर माझं असं खूप नसतं की मला टॉप रन स्कोरर बनायचं आहे. जस्ट ऑलवेज फोकस ऑन माय नेक्स्ट इनिंग्स. मला ती मॅच कशी खेळायची आहे. आणि आता लकीली चांगला सीझन गेला आहे. इवन मुश्ताक अलीमध्ये चांगले रन झाले आहे. तर बघू, गुड थिंग्स विल कम टुवर्ड्स मी. व्हॉट डू यू थिंक अबाउट IPL? IPL व्हॉट इज IPL? जसं दिसतं तसं नसतं. सो व्हॉट वुड यू विल लाईक टू शेअर अबाउट IPL? युजली टी व्हीवर पाहिलं तर असं एक मेगा इव्हेंट वाटतो. ॲक्च्युली आहे इंडियाचा फेस्टिवल म्हणतात त्याला. बट आमच्यासारखे प्लेयर जेवण बडिंग क्रिकेटर्स आहे, अपकमिंग क्रिकेटर्स आहे, त्यांच्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म आहे. जसं तुम्ही बघत असाल इंडिया खेळायचा जो एक पाहत आहे त्याची सगळ्यात मोठी कडी ती आहे. आणि लेट्स सी इफ जे परफॉर्मन्स झाले आहे तर त्याच्यातून मला असं वाटतं की आय एम रेडी फॉर दिस. क्योंकि जेवढे पण प्लेयरसोबत आम्ही खेळलो ते सगळे IPL प्लेयरच होते जे आम्ही विजय हजारेमध्ये, मुश्ताक अलीमध्ये खेळलो. तर तो एक कॉन्फिडन्स आला आहे की त्यांच्यासोबत अगर मी परफॉर्म करू शकतो तर होपफुली IPL मध्ये पण ते मी कंटिन्यू करू शकेल. रिसेंटली विदर्भ टीम मधले काही प्लेयर्स IPL मध्ये खेळत आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं कधी काही ऐकलं असेल की IPL मध्ये असं असतं तसं असतं, काहीतरी एक क्वालिटीज ऑर समथिंग जे तुम्ही त्यांच्याकडनं ऐकलं आहेत आणि तुम्हाला ते युजफुल असेल IPL मध्ये जाण्यासाठी? जे आपल्या इकडचे सध्या खेळतात आहे ते माझे खूप चांगले मित्र आहे. आणि जेव्हा ते खेळायचे आणि जेव्हा त्यांनी परफॉर्म केलं त्या स्टेजवर तर सगळ्यात मेन मला एक बिलीफ आला की यार जे प्लेयरसोबत मी खेळतो ते अगर तिकडे चांगलं करू शकतात तर मी सुद्धा चांगलं करू शकतो.
आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम हर्ष दुबे आता जस्ट खेळला आणि तो जेव्हा आला होता, प्रॅक्टिस सेशन होता आमचा, IPL जस्ट खेळून तो आला होता, तर त्याला मी विचारलं की तेरे को क्या डिफरन्स लगा उधर. तर तो बोलला की जाण्यापर्यंतच असतं, कारण ग्राउंडमध्ये गेल्यावर जे क्रिकेट आहे सेम क्रिकेट आहे आणि इझियर क्रिकेट आहे ते खेळणं. फक्त ग्राउंडच्या बाहेरची जी मजा आहे, क्राऊड, फॅन्स, ते सगळं ओव्हरवेल्मिंग वाटतं. बाकी जे 22 यार्डमध्ये खेळलं जातं ते सेम आहे. एक क्वेश्चन मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण ग्राउंडमध्ये जातो, इतकी पब्लिक समोर असते आणि एक असं टार्गेट असतं की नाही, आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस, तेव्हा पहिल्यांदा डोक्यात काय येतं? जेव्हा क्राऊड येतो तेव्हा थोडं वाटतं, ओव्हरवेल्मिंग वाटतं, कारण तो जो इफेक्ट असतो तो युजली आपण फील करत नाही आणि जनरली एक्सपेक्टेशन्स असतात म्हणून ते लोक एवढं चिअर करत असतात आपल्याला. तर तो एक एक्सपेक्टेशनचा फॅक्टर आपल्याला फर्स्ट टाईम जेव्हा मी खेळलो होते का क्राऊडवाल्या मॅचमध्ये, तर तेव्हा तो एक्सपेक्टेशनचा फॅक्टर असा फील होत होता की यार नाही, मला खेळावं लागेल, एवढे लोक माझ्यासाठी आले आहे, मॅच पाहायला आले आहे, एक्सपेक्ट करतात आहे की मी जिंकवेल मॅच. बट जेव्हा थोडं थोडं खेळलो त्यानंतर कळायला लागलं की या सगळ्या गोष्टी तितक्या जरा दूर ठेवलेल्याच बरा, कारण वेन यू आर प्लेइंग यू हॅव टू प्लॅन अ लॉट ऑफ थिंग्स. आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युली खेळतात तेव्हा तो नॉईज पूर्ण शटून जातो, असं वाटत नाही, बट असं कुठलाच आवाज येत नाही. असं वाटतं की ठीक आहे, जे आहे ते आहे, बट आपल्याला जे करायचं आहे त्याच्यावर पूर्ण फोकस राहतं तेव्हा. आता जेव्हा कधी तू ॲज अ नॉर्मल अमन मोखाडे असा बाहेर जातोस, तेव्हा पब्लिकचं काय म्हणजे काय नेमकं रिॲक्शन असतं पब्लिकचं? पाहतात, युजली असं पाहत राहतात किंवा कोणी येऊन म्हणेल की यार मी तुझी ती इनिंग्स पाहिली. आता जस्ट आम्ही आंध्र प्रदेशवाल्या मॅचमध्ये गेलेलो आणि तिकडचे SP आले होते, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. तर त्यांच्यासाठी स्पेशल प्रोग्राम होता, तर त्यांना असं म्हणाले की 2 शब्द बोला. तर त्यांनी स्पेशली म्हटलं की आय रिअली फॉलो अमन मोखाडे अँड आय लव्ह हिज बॅटिंग, आय एम हिज बिगेस्ट फॅन. तर ते खूपच छान वाटलं, कारण ते एवढ्या मोठ्या लेवलचे अगर पाहतात अँड आय डोंट नो देम, आणि ते आहे आंध्र प्रदेशचे, ते असं पण नाही की विदर्भाचे आहे कोणी, आणि इफ ही इज फॉलोईंग मी, तर ते ॲक्च्युली स्पेशल फिलिंग असते ती. सो जसं की तू सांगितलंस की बाबांचा रोल खूप इम्पॉर्टंट होता तुझ्या लाईफमध्ये, ॲज पर तुझ्या आईचा काय रोल होता? आई माझी सगळ्यात मोठी सपोर्टर आहे, सगळ्यात मोठी माझी फॅन आहे. जेव्हा मी लहान होतो तर कुठल्याही मॅचमध्ये मी इवन 15 रन काढले किंवा 20 रन काढले तर आई खूप हॅपी व्हायची की माझा मुलगा गेला, त्याने 20 रन काढले, तर ती खूप जास्त हॅपी व्हायची. आणि मला असं वाटायचं की काय, तर खूप लहान गोष्ट आहे. पण हळूहळू त्या आईच्या स्माईलची मला सवय लागली, किंवा कुठलीही अगर मी रन्स केले तर मी सगळ्यात पहिले जाऊन आईला सांगेल. अगर मी नागपुरात नाही आहे तर सगळ्यात पहिले आईला फोन करेल की आई मी एवढे रन्स काढले. आणि ती जी आईची जी खुशी असते तीच माझी सगळ्यात मोठी मोटिवेशन राहिली आहे की मला काहीतरी करायचं ज्याच्याने माझी आई हॅपी होईल. तर ती माझी सगळ्यात मोठी फॅन आहे, फॅन सपोर्टर सगळं तीच आहे. सो फर्स्ट टाइम एव्हर विदर्भमध्ये ते VPL झालेलं, सो तेव्हा तू कुठल्या टीममध्ये होता आणि तुझा तो एक्सपिरियन्स नेमका कसा होता? मी नागपूर हिरोज टीममध्ये होतो आणि एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. आणि ॲक्च्युली ते एक नीड होती आपल्याला एक लीग करवायची, कारण त्या लीगमधून खूप सारे जे प्लेयर्स होते आपले IPLच्या स्काउट्सच्या नजरमध्ये आले. इवन मी 2-3 प्लेयर असे पाहिले जे ॲक्च्युली विदर्भाच्या टीममध्ये नाही येऊ शकत होते, बट स्टील त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटली त्याच्यामध्ये खेळायची, स्वतःला परफॉर्म करून दाखवायची. आणि इवन त्यांना IPLच्या टीमच्या ट्रायलसाठी पण तिकडनं कॉल्स आले. तर एक मच निडेड लीग होती ती. आणि क्रेडिट टू VCA की त्यांनी इतकं चांगलं त्याचं मॅनेजमेंट केलं आणि प्लेयर्सला पण अपॉर्च्युनिटी दिली ती. व्हॉट वॉज युअर पर्सनल एक्सपिरियन्स अकॉर्डिंग टू दॅट VPL? अमेझिंग एक्सपिरियन्स, कारण जी मॅचेस होत्या मोस्टली ते मुश्ताक अलीसुद्धा मी खेळलेलो आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की आपल्या इकडे त्या लेवलच्या मॅचेस नव्हत्या होत, कारण एक गॅप होती. युजली इफ यू सी कुठला नवीन प्लेअर आला तर त्याला ती गॅप नसलेली, जितकी कमी असलेली ते बरं आहे. कारण त्याला अगर आपण इकडून डायरेक्ट त्या मॅचेस खेळतो आहे तर त्याला ते प्रेशर फील नाही झालं पाहिजे की असं इथं नवीन आहे बा, कारण अंडर लाईट्स मॅचेस होतात आणि विकेट्स थोड्या डिफरंट असतात, बॉल थोडा वेगळा असतो, कारण डोमेस्टिकमध्ये कुकाबुरा बॉल यूज होतो आणि आपल्या इकडे युजली SGचा बॉल यूज होतो, जे आपल्या लोकल मॅचेस असतात.
तर ती टुर्नामेंटमध्ये ती गॅप VCAने खूप चांगली कमी केली आणि त्याच्यामधून काही प्लेयर्स पण आले आणि असे प्लेयर्स नक्की भेटत राहील VCAला अगर ती लीग आपण कंटिन्यू करू. ओके. सो विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी म्हणजेच व्हाईट बॉल ट्रॉफी आपण फर्स्ट टाइम जिंकलो आहोत आणि त्याच्यात तुझा एक मेन रोल होता. कुठेतरी तू प्लेअर ऑफ द सिरीज होतास. सो हाऊ डू यू फील, हाऊ डू यू एक्सप्रेस दॅट? बिलीफ नेहमी होता आपल्याकडे, कारण लास्ट इयरसुद्धा आम्ही फायनल खेळलो आणि आपले खूप साऱ्या प्लेयर्सने याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल होता त्यांचा फायनलपर्यंत पोहोचवायचा, पण जिंकलो नव्हतो. तर ती आगसुद्धा होती की यार आपण इतक्या जवळ आलो आणि तो कप नाही भेटला. तर तो बिलीफ जेव्हा आम्ही टुर्नामेंट स्टार्ट केला होता तर मी असंच एक विजन फर्स्ट टाईम डोक्यात ठेवलं होतं की यार आय हॅव टू बी द मेन पर्सन जो या ट्रॉफी जिंकण्याचा खूप हेल्प करेल. आणि विचार केला होता त्यावेळेस ॲक्च्युली, मी कधी असं युजली करत नाही, बट स्टील की यार सगळ्यात जास्त रन्स करवायचे आणि मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे. तर लकीली ते बाय गॉड्स ग्रेस झालं आणि मी ते क्लिक करू शकलो. तर व्हेरी हॅपी, व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. स्पेशल फिलिंग ऑलवेज टू विन अ कप फॉर विदर्भ. सो विजय हजारे ट्रॉफी आपण फर्स्ट टाइम जिंकलो. मी असं म्हणेल की तू फर्स्ट टाइम जिंकवून दिली आहेस बिकॉज तू खूप सेंचुरीज तुझे कम्प्लीट केले, खूप रन्स काढले आहेत. सो असं काहीतरी एक की तुझे ज्यांच्यापासनं तू इन्स्पायर व्हायचास त्यांनी तुला कधी काहीतरी मेसेज दिला आहे और विश केलं आहे और काही असं रिकग्नायझेशन तुला मिळालं आहे? रिकग्नायझेशन मोस्टली लीग फेज नंतर सुरू झालं होतं, बट एवढं जेव्हा आम्ही कर्नाटकच्या मॅच जिंकलो तर त्याच्यामध्ये ती ॲक्च्युली जी वर्ल्ड रेकॉर्ड आहे फास्टेस्ट टू 1000 रन्स इन लिस्ट क्रिकेट, ग्रॅम पॉलक्स आणि माझा तो रेकॉर्ड झाला आहे, म्हणजे मॅच केला आहे आम्ही. तर त्या मॅचला ॲक्च्युली खूप जास्त विशेष, खूप जास्त रेकग्निशन, इवन जे डोमेस्टिक क्रिकेट जे फॉलो करतात इन्स्टावर त्यांचे पेजेस वगैरे आहे त्यांचे पण खूप मेसेज आणि त्यांच्याकडनं पोस्ट वगैरे आले. इवन त्या गेममध्ये एक अशी फ्रेम आलेली की पूर्ण 5ही इंडियाचे सिलेक्टर त्या मॅचला आलेले, जे आता करंट इंडियन मेन टीमचे सिलेक्टर्स आहे, आणि त्याच्या खाली माझा फोटो होता 100 केलेला. तर ते पाहून खूप ॲक्च्युली छान वाटलं की यार म्हणजे मी एक खूप मोठ्या स्टेजवर, इवन कर्नाटकसोबत ती मॅच होती आमची आणि ती मॅच जिंकणं गरजेचं होतं कारण त्यांनी 300 रन्स केलेले आणि त्या विकेटवर आय फील इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट स्कोर. आणि ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा होती कारण मी युजली ओपन करतो इनिंग्स. तर जसा टीमचा स्टार्ट होतो, जशी कुठल्याही गोष्टीची स्टार्ट होते ती खूप गरजेची असते कारण युजली तसंच एंड होतं ते. तर त्या सगळ्या फॅक्टर्स होत्या आणि त्या याच्यामध्ये मी लकीली रन्स करू शकलो. तर खूप लोकांनी ते बघितलं आणि विशेस वगैरे केल्या. तर छान वाटलं त्याच्यानंतर खूप. UCN सेंट्रल इंडियाचा वन ऑफ द बिगेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही ऑल ओव्हर द विदर्भ कनेक्ट करतो. सो तुम्ही काय आमच्या विदर्भाच्या लोकांना संदेश द्याल और एक छोटासा एक मेसेज द्याल की जेणेकरून लोक तुम्हाला कनेक्ट होतील, VCAला कनेक्ट होतील? लहानपणी जेव्हा मी रन्स करायचो लोकल क्रिकेटमध्ये तर आपल्या इकडचे न्यूजपेपर्स कवर करतात, तर त्याच्यामध्ये मेन्शन येतं. तर मी ते आईला बाबांना दाखवायचो, तर ते खूप हॅपी व्हायचे आणि तेव्हा आई म्हणायची की आता नेक्स्ट स्टेप तुला टी व्हीवर यायचं आहे. तर ही खूप एक मोटिवेशन असते की यार तुम्हाला एवढे लोक बघत आहे आणि तुम्हाला तुमची जर्नी फॉलो करत आहे, जे तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ॲप्रिशिएट करत आहे. तर इट इज ऑलवेज व्हेरी हेल्पफुल आणि त्या हायची एक सवय लागते. जेव्हा तुम्हाला कोणी चांगलं म्हणतं तर त्याचीसुद्धा एक सवय, एक मोटिवेशन असतं की यार नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही उतराल फील्डवर तेव्हा असं काही करायचं आहे की असे विशेष आणि अशा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत राहील अजून. रणजीमध्ये 4th, विजय हजारेमध्ये 1st आणि मुस्ताक अलीमध्ये जे पण तुम्ही स्ट्राईक रेट्स कन्सिस्टन्सी तुमची होती त्याच्या मागचं मेन रिझन काय आहे? एक बिलीफ माझ्यामध्ये नेहमीच होतं जेव्हा पण मी एज ग्रुप वगैरे खेळायचो. तर मला जेव्हा मी फर्स्ट टाईम आलो होतो सिनियर क्रिकेटमध्ये आणि बघितलं की इकडे कसं लोक रन्स करतात, काय पॅटर्न आहे त्यांचा रन्स करण्याचा, युजली जे प्लेयर्स तिन्ही फॉर्मॅटमध्ये रन्स करतात, तर मला असं वाटलं की आय हॅव दॅट ॲबिलिटी अँड आय हॅव दॅट गेम, की मी तिन्ही फॉर्मॅट, युजली काही प्लेयर्स असं असतात की एक फॉर्मॅट खेळतात, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये
इतकं त्यांचं इंटरेस्ट नसतो. बट जेव्हा त्या प्लेयर्सला मी जवळून पाहिलं आणि ॲनलाइज केलं की मी पण हे करू शकतो, काही मेंटल चेंजेस आणि टेक्निकमध्ये थोड्या चेंजेस करून. बट मेन तर ते मेंटलच होतं की एक बिलीफ ठेवणं गरजेचं असतं तुम्हाला, कारण या टुर्नामेंट्समध्ये स्किलफुल प्लेयर तर असतात सगळे, बट सिनियर क्रिकेटमध्ये मेंटली सगळे शार्प क्रिकेटर असतात आणि ते लोक पटकन रीड करतात की कुठला प्लेअर कसा आहे, काय त्याचे विकनेसेस आहे. तर मला असं वाटलं की आय कॅन बी दॅट प्लेअर जो युजली करू शकतो या सगळ्या टुर्नामेंट्समध्ये रन, आणि ते बिलीफ असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनीच मला हेल्प झालं. सो एक छोटासा रॅपिड फायर सेशन आपण करूयात. मॉर्निंग प्रॅक्टिस की इव्हिनिंग नेट्स? इव्हनिंग नेट्स. टी और कॉफी? कॉफी. मॉर्निंग पर्सन और नाईट आउल? आय वॉन्ट टू बी अ मॉर्निंग पर्सन बट आय एम अ नाईट आउल. चाइल्डहुड निकनेम? चमन म्हणायचं यार मला. फेवरेट कार्टून ॲज अ किड? निंजा हातोडी खूप पाहत होते. फेवरेट स्नॅक्स? डार्क चॉकलेट खूप क्रेविंग होतात आणि कमी करायचं आहे मला ते, बट डार्क चॉकलेट ऑलवेज. वन वर्ड फॉर विदर्भ टीम? वन वर्ड फॉर विदर्भ टीम, रिलेंटलेस, कभी नहीं रुकते हम. सो अमन, थँक्यू सो मच. तू आम्हाला UCNला आज खूप तुझा वेळ दिला आहेस, त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि नक्कीच आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे, ज्यांना विदर्भ क्रिकेट टीम जॉईन करायची असेल, ज्यांना क्रिकेट स्टार्ट करायचं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप मोठा इन्स्पिरेशन आहेस तू. आणि नक्कीच त्या लोकांना पण आज ऐकून बरं वाटेल की अमननी आम्हाला गाईड केलं आहे. त्याच्यासाठी पण खूप खूप थँक्यू आणि तुला तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच.